शिवचरित्राचा अभ्यास, शिवचरित्राचा ध्यास आणि बाबासाहेब हे काही असं स्वतःचं वैयक्तिक जीवन जगणारी व्यक्ती नव्हती. 1978 साली ते विदेश पर्यटनाला गेले. त्यांच्या रक्तामध्ये राष्ट्रभक्ती भरलेली. श्री आदिशक्ती तुळजाभवानी सामां पातु सरस्वती भगवती निशेष डाट्यापहा. जाणता राजा या महानाट्याची संकल्पना कशी काय? जाणता राजा ही संकल्पना खरं म्हणजे फार उशिराने आलेली बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये. शिवचरित्राचा अभ्यास, शिवचरित्राचा ध्यास आणि शिवचरित्राच्या माध्यमातून राष्ट्राचं पुनरुत्थान. त्यांच्या लहानपणीच त्यांच्यावरती त्यांच्या वडिलांचे इतिहासाचे संस्कार होते. जाणता राजा हा फार उशिरा आलेला संकल्प आहे किंवा आपल्याला पण शिवचरित्राचा प्रचार करायचा हे त्यांच्या मनामध्ये होतं. आणि बाबासाहेब हे काही असं स्वतःचं वैयक्तिक जीवन जगणारी व्यक्ती नव्हती. त्याच्याकडे अनेक कला त्यांच्याकडे उपजतही आलेल्या होत्या आणि सर्व कलामध्ये ते खूप पारंगत होते. जाणता राजाकडे वळण्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांचं वय जसं जसं मोठं होत गेलं त्यांनी 3 स्वप्न पाहिली. त्यांचं पहिलं स्वप्न होतं की आपल्याला शिवचरित्र लिहून काढायचं, म्हणून त्यांनी छोट्या छोट्या पुस्तिका काढल्यात आणि त्या पुस्तिकांचं एकत्रीकरण करून मग त्याचे 10 भाग काढले. आणि नंतर मग आणखी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी 2 खंड काढले, एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध, राजा शिवछत्रपती. अशा रीतीनं त्यांनी पहिलं स्वप्न साकार केलं. मग एक स्वप्न झालं किंवा एका स्वप्नाची पूर्तता झाली की दुसऱ्या स्वप्नाची प्रारंभ त्या ठिकाणात होतो. म्हणजे पहिल्या स्वप्नाच्या पूर्ततेमध्ये असतो दुसऱ्या स्वप्नाचा प्रारंभ. त्याप्रमाणे दुसरं स्वप्न त्यांनी हे केलं की आपल्याला याचं प्रकाशन करायचं आणि आणखी मोठं करायचं आणि आपल्याला व्याख्यानमाला करायचं, गावोगाव जायचं, शिवचरित्राचा प्रचार निद्रिस्त समाज जागृत झाला पाहिजे हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. आणि म्हणून मग त्यांनी गावोगावी व्याख्यानमाला सुरू केल्या. आता व्याख्यानमालातून बराच पैसा मिळायला लागला, परंतु त्यांनी व्याख्यानमाला झालं, पहिल्याने आपलं ते लिखाणाचं काम झालं. आता त्यांच्या पुढे आला होता की आणखी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, एवढ्यावरती थांबून चालणारं नाही आहे. तर आपल्याला लोकजागृती जर करायची असेल तर स्थायी प्रमाणामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांच्या पुढे आलं की आपण जाणता राजा करावं. 1978 साली ते विदेश पर्यटनाला गेले लंडनला. आणि मग ते तिथं गेल्यानंतर त्यांनी हे सगळं पाहिलं आणि मग तिथून जे जे पाहिलेलं आहे, जे जे आपण करू शकतो याचा साकल्याने त्यांनी विचार केला आणि ठरवलं की आपल्याला हे करता येण्यासारखं आहे. आणि म्हणून त्यांनी मला एक पत्र पाठवलं की त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे की मी असं फिरलेलं आहे, हे ठिकाण पाहिलेलं. मी रोमला गेलो आणि तिथं त्यांनी एक मोठा ओपन ऑपेरा पाहिला. तर त्या ऑपेरा पाहिल्यानंतर तिथं 500 लोक एका वेळेस एका ठिकाणी 26 वर्ष नाटक करू शकतं. डोळेच दिपून गेलेत त्यांचे. आणि ते पाहिल्यानंतर लगेच जसं जे जे पाहत होते ते आम्हाला ते कळवत होते आणि त्याप्रमाणे त्यांनी तो ऑपेरा पाहिला. आणि घोडे आहे, हत्ती आहे, उंट आहे, सगळं आहे तिथं. 500 आणि एवढा मोठा तो ऑपेरा 500 लोकांचा आणि तो 26 वर्ष चालतोय आणि हाऊसफुल. तिकडे भाग होतं. म्हणजे बाबासाहेबांनी जे म्हणलेलं आहे की मला खूप पाहायचं आहे पण पैसे आपल्याजवळ एवढे नाही आहेत, फार महाग आहे, म्हणजे इतके पैसे आणायचेच कुठून आपण. म्हणून ते पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यात धरलं की आपल्याला असं करता आलं पाहिजे. मग ते जर ते करत असतील तर आपण नाही का करू शकत. प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला काय करायचं याचं उद्बोधन त्यांनी मला साधारणतः या पत्रामधून सातत्याने ते करत आलेले आहे. आणि ते त्यांनी तिचं ठरवलं की आणि कळवलं की ही सगळी पाहिलेली आहे, असं पाहिलं, हिची लोकं कशी आहेत, हिचं ट्रॅफिक कसं आहे, हिची माणसं कशी आहे. त्यांच्या रक्तामध्ये राष्ट्रभक्ती भरलेली आहे. आणि तिथून त्याला नाटकाची कल्पना आलेली होती. जाणता राजा म्हणून कल्पना आलेली नव्हती, पण आपल्याला भव्य दिव्य असं काही तयार. आणि प्रत्येक गोष्ट बाबासाहेबांनी भव्य दिव्यच केलेली आहे. कुठली नाही, हे नाही का, जे करायचं असेल ते भव्य दिव्यच करायचं आपल्याला.
कारण जाणता राजाचं स्वप्न पाहिलं आणि जाणता राजामधून आपल्याला पैसा उभा करायचा, निधी उभा करायचा, त्याचे प्रयोग करायचे म्हणून जाणता राजाची कल्पना घेऊन बाबासाहेब पर्यटनाकडनं इकडे आले. ती कल्पना तिथं पुढच्या दृष्टीनं शिवसृष्टी उभी करण्यासाठी जाणता राजाचं प्रयोजन आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला निधी गोळा करण्यासाठी माझं वय झालेलं आहे म्हणून आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. तर काय करू शकतो? तर त्या दृष्टीनं त्यांनी जाणता राजाचा विचार केला आणि तो इथं प्रकटीकरणाच्या दृष्टीनं ते इथं आल्यानंतर 1978ला त्याचा प्रारंभ झाला.